हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. खरं सांगायचं तर बरेच रिटेक्स घेतले मी, बऱ्याच गोष्टी बोलले, पण एनिवेज मला असं वाटते की आपण आता पुढे म्हणजे जे काही आहे ते रेग्युलर आपलं जे आहे ते केलं पाहिजे आणि परत परत त्या गोष्टीवरती बोलून काहीच होणार नाही आहे. सो आपण आपलं जे काही म्हणजे मला काही सुचत नाही आहे आणि काही बोलायचं नाही आहे मला त्या बाबतीमध्ये. सो पण नक्कीच तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. जे तुम्ही काल जो तुमच्या ज्या काही प्रार्थना म्हणा किंवा जे काही त्या फॅमिलीला बळ देण्यासाठी केलेले मेसेज म्हणा, ते वाचून खूप अजूनही या जगात माणुसकी शिल्लक आहे हे पुन्हा एकदा जाणवून दिलं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि आजचा आपला रेग्युलर पॉडकास्ट स्टार्ट करूया. तर आज मी पॉडकास्ट घेऊन आलेली आहे वन अँड ओनली बोंबली हिच्यावर. या बाईने नुसता उच्छाद मांडला आहे. काय त्या रिळांवर रिळा टाकते. आधी तर त्या ब्लॅक ड्रेसवरती टाकली रीळ आणि नंतर काय आता ती साडी नेसून काय ते त्याच्यावरती छापते. आणि कोण या भाडेच्या टट्टू आणलेत काय माहिती, एकापेक्षा एक. त्यांची थोबाडं बघून, त्यांचा अवतार बघून ती एक फक्त जोड ती आहे एक जुनी. तिचं काय मजबुरी आहे जी हिच्याबरोबर अजूनही आहे ती जोडलेली. पण बाकीचे कुठून तरी बकरे नवीन पकडले. ती जोड पण हिच्याबरोबर राहून असं वाटतंय की बहुतेक ती पण त्याच लेवलची असणार आहे, तिचं स्टँडर्ड पण तेच असणार आहे, म्हणूनच हिच्याबरोबर टिकून आहे. बाकी तर सगळे उडत आहेत फुर्र. 3-3 महिन्यामध्ये फ्रेंड्स बदलत आहेत. आणि काय गं बोंबडे, तू तर दाखवणार नव्हतीस ना. तू सगळ्यात आधी तर मला तुला हेच विचारायचं आहे की तू तर मोठे मोठे ढाचे दिलेले, मी कुठे जाते मी सांगणार नाही, मी कुठे कोणाबरोबर जाते तर मी सांगणार नाही, मी दाखवणार नाही, मी प्रायव्हसी जपते आणि मग मैत्रिणींना त्रास देतात. मग आता तू मैत्रिणींना टॅग करून, जे त्यांची नावं त्यांचे अकाउंट्स देऊन तू जे टॅग करून रील छापलेस, त्यांना दाखवलंस, सगळं काही केलंस, मग तेव्हा कुठे गेलं तुझं ज्ञान? हां, तू तर म्हणालेली ना की तू खूप त्यांना जपते आणि त्यांना लोक त्रास देतात वगैरे. हां, आता दिला त्रास तर मग चालणार आहे का तुला? जेव्हा दिला नव्हता तेव्हा फुकटचं नाव ठेवलंस ना, उगाचच काही ना काहीतरी ॲलिगेशन्स लावलेस ना की त्रास देतात वगैरे. आता तर बघ, होणारच त्रास. बघच तू आली मोठी. अगं बाई कसली गं, म्हणजे इतकी स्वतःच्या ह्याच्यावर पण नाही राहू शकत. एकदा बोलते मी नाही दाखवणार आणि परत तू कसली नाही दाखवणार गं, भीक लागलेली बाई. तू ना त्या 4 दमडीसाठी ना काहीही करशील, त्यांना काय पण दाखवशील, त्यांना करायला, दुसऱ्यांना विकून खाशील. तू स्वतःच्या घरच्यांना नाही सोडलंस. कोणाला सांगते का फालतू? आणि हे जे हिचे बरोबर जे कोण कोण आहेत ना, ह्यांच्यापर्यंत ना आपले पॉडकास्ट पोचवा. हिची रियालिटी तर कळलीच पाहिजे त्यांना, काय ते आपलं कोणाबरोबर आपण राहतोय, कोणाची संगत आहे. आणि मला ना ह्यांच्याकडे बघून पण हे पण काही स्टँडर्ड वाटतच नाही आहेत. एकेकाचे थोबडे तर बघा बिनकामाच्या बायका वाटत आहेत एक नंबरच्या. कसं कोणाला पण घेतलं आहे. मला आता खरंच तिकडच्या कमिटीवर जे कोणी असं सिलेक्शन कमिटी, जे कोण यांना व्हिजा देतं, यांना बोलवतं, त्यांच्यावरती आता मला त्या क्वालिटीवरच, त्या देशाच्या ऐकूनच आता शंका उपस्थित झाली आहे यांचे बघून थोबाडं आणि कोण कोण आहेत ते. आणि हिच्याबरोबर राहणार ना, हिच्यावर तर हिच्या अस्तित्वावरच शंका आहे. आणि हिच्याबरोबर आता जे जोडले गेले आहेत त्यांच्या पण मग आपोआपच येते ती. काय ती रील बनवली दसकदम पिचे, तो मण्यारच जातोय. एकापेक्षा एक नमुने आहेत रे मंद लोक. म्हणजे एकतर ते अच्छावाला आहे ना, ते दुसऱ्याचा डायलॉग होता. ही कोणाचाच डायलॉग सोडत नाही, सगळं स्वतःचंच. म्हणजे जे पण आता ते बाईने म्हणायचंय ते पण ही बोलते, पुरुषाने बोलायचंय ते म्हणजे बाईने तर हीच बोलणार, पण ही पुरुषाचं पण बोलते, बाईचं पण बोलते, मुलाचं पण बोलते, बाजूच्याचं पण बोलते. म्हणजे काय त्याला काय हेच नाही की त्या रील बरोबर काय मॅच व्हावं, की काय असं संवादात्मक रील आहे तर समोरचा पण बोलणार असणार, तर आपण त्यावेळेला कसं रिॲक्ट करायचं आहे तर ते नाही. समोरच्याचे डायलॉग पण हीच हलवते ओठ आपले आणि स्वतःच्या डायलॉगला पण हीच हलवते ओठ आपले. आता ते काय, आणि दसकदम पिचे म्हणजे तर काय, तो मरे जले तो मण्यारच आहे ह्याचा अर्थ. कारण तो गेला 10 कदम मागे. मरे जले म्हटल्यावरती तो मरू दे, जळू दे त्याला, मेला मण्यार. आणि नंतर काय ती ट्रान्झिशन रील, बापरे असलं भयानक ट्रान्झिशन. आणि ट्रान्सजेंडर येत होतं तोंडात, बरोबर. जाऊ दे आता, समजून जा मंडळी. म्हणजे कधी कधी सत्य बाहेर पडतं ना, असलं काय ट्रान्झिशन होतं हिचं, बापरे. म्हणजे ट्रान्झिशन नंतर टकला झाला,
टकला ट्रान्झिशन. आधी तरी थोडे दिसत होते ते ड्रेसवरती आणि नंतर ट्रान्झिशन झाल्यानंतर एकदम टकला समोर. आणि ट्रान्झिशन म्हटल्यावरती एकदम ट्रान्झिशन असा ड्रेसवरून असा हलतो आणि डायरेक्ट असं छाताड समोर येतं या धडॉंग धडंग. ते नेटफ्लिक्सचं असतं ना तसं हिचं छाताड येऊन धडकतं असं आपल्या डोळ्यांवर आदळतं धमंग करून. आणि नंतर मग ही पार्वता माने बलदंड टकली उभी राहते. अरे ट्रान्झिशनमध्ये टकल्यावरचे केस उडाले पार्वताच्या. तो पफ काढलेला बघितलं का, पफ. त्या पफ असं वाटत होतं की टकला झाकायला पफ काढून ठेवलाय. आणि लहानपणी करायचं माहिती आहे ना, असा पफ काढायचो मी. हेअरबँडला पण काढायचं. माझी मैत्रिणीचं ना काहीतरी एक असं एक टेक्निक होतं ते, म्हणजे जोपर्यंत तसा तिला हवा तसा पफ येत नाही ना तोपर्यंत 10 वेळा हेअरबँड काढायची, 10 वेळा लावायची. असा हेअरबँड लावायचा, मागे ओढायचा आणि मग हळूच असा पुढे ओढायचा आणि असा पफ काढायचा. पफ. टकला छुपाने की निंजा टेक्निक. आणि अजून एक मजा ट्रान्झिशनमध्ये, अजून एक प्रकारचं ट्रान्झिशन झालं असं. म्हणजे आधी अशी किचनमध्ये उभी होती आणि मग ट्रान्झिशन झालं आणि डायरेक्ट दरवाजात कटोरा घेऊन, हातात कटोरा होता. माय दे माय, भीक दे माय, तेरे दर पे आई हूं माय. पण ते दर पे, जिसके दर पे गई है ना वो खुद ही भिखारी है, तुझे क्या भीक देंगे माय, आगे निकल भाई, छुट्टा नाही आहे माय. अरेच आहे हिचं ट्रान्झिशन येडीचं. आणि आज तर टाकलंय तर ते तर काय म्हणजे पिट्टा पाडते. एकदा एक असं कपडे घातलेत ना तर नागडी होईपर्यंत आपलं त्याच्यावरती जितके रील छापता येईल तितके छापून घ्यायचे. म्हणजे एकाच ह्याच्यावरती किती. आणि ते गाणं या दोघींनी पण, मला बऱ्याच जणांनी असं इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स की काय म्हणजे ठरवून केलं आहे या लोकांनी, नणंद भावजाईने. पण मला वाटतं काय माहिती आहे, काय कोइन्सिडन्सच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंटॅलिटी ना, मेंटॅलिटी. मी ह्याच्या आधीही तुम्हाला म्हटले की ह्यांच्यामध्ये काहीही फरक नाही आहे. एक फ्लक्झमबर्गच्या चाळीत राहते, एक किसननगरच्या चाळीत राहते आणि एक नाशिकच्या चाळीत म्हणण्यापेक्षा चाळ नाही, झोपडापट्टी. हे झोपडापट्टी मेंटॅलिटी आहे. आणि इथे मी क्लिअर करू इच्छिते की झोपडापट्टी आणि चाळ ह्याच्यामध्ये फरक असतो हां. त्याच्यामुळे ते मिक्स करू नका, कारण नाही तर येतील काही जण, अरे काय मग काय असे वाईट असतात का वगैरे. मी झोपडापट्टी म्हणते. झोपडापट्टीमध्ये गरदुल्ले राहतात, म्हणजे हिच्यासारखे गम बम 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 गम रे गम दम गम का गीत गेले गीत सारे गम गम त्या लेवलची झोपडापट्टी. सो डोंट मिक्स. यांची वेगळी आहे, अलग आहे, वस्ती आहे, वस्तीतल्या बाया आहेत ह्या. त्या गाण्यावरच्या रीळा बघून तर अक्षय खन्ना आता माहिती नाही काय, म्हणजे असा रोज असा चिल्लूभर डुबत असेल. म्हणजे नाकातोंडात पाणी रीळा शिरल्या असतील त्याच्या. काय करतायत. आणि या बायांनी तर पार चोथा केला त्या गाण्याचा, वाटच लावून टाकली. आणि ही कशाला, बाकीच्या तरी बघ बाबा, ते मागच्या तरी तोंड बंद ठेवून येत आहेत, त्यांना माहिती आहे की लिपसिंक नाही करायचं आहे. आणि तू काय ग म्हैस कुठची रवंत करत असते बघा, त्या तोंड हलवत काय. अगं गब्बस ना, तोंड बंद ठेव ना. दात पण तसेच आहेत ते म्हशीसारखे, सेम. आज लावतेच फोटो हिचा बघा, सेमच दिसते. आणि काय तो म्हणा, मला बरं नव्हतं, मला खूप सर्दी झालेली, मला खूप. तुम्ही त्या दिवशी बघितलं की माझं स्नॅक्स खाताना पण आवाज असा झाला होता, तर मला तेव्हाच बोलायला होत नव्हतं. किती खोटं बोलशील ग बोंबडे, किती खोटं बोलशील. हां, सर्दी झालेली, लगेच तुझी सर्दी ठीक झाली, नुसतं जरा पण असं नाही की नाही काय नाही झालं तुला, आणि म्हणे की आवाज असा झालेला, त्याच्या पुढे मागे सगळं याच्यामध्ये काय नाही. तेव्हा तू बकणा भरला होता तोंडामध्ये, घशात अडकलेलं, आणि म्हणून तुझा आवाज, त्याचं निमित्त काढून सांगू नका माझा आवाज असा झालेला आणि मला सर्दी झालेली. खोटारडी, तुला काय होत नाही. कशी, जाऊ दे कशी आहे बघ, तुला काय होणार आहे. नुसती दंड बलदंड मीठमोरीचे उपाय करणारी बाई. तुम्हाला तर माहितीच आहे की मी नुसतं हळदी कुंकू करत नाही, तर मला ना लोकांना 4 पदार्थ खाऊ घातले तर खूप छान वाटतं. मला खूप 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 आनंद होतो, मला खूप बरं वाटतं. आणि त्यासाठी मी नेहमी काही ना काहीतरी करत असते. काय केलं तू, काय केलंस काय. ढोकळा आणि तो सुक्का भात कोण खातं असं, हे काय कॉम्बिनेशन आहे. आणि लोकांना विचारत होती कसं वाटलं, खरं सांगा कसं वाटलं. ते काय बोलणार आता. ठीकच आहे, आता काय खायला मिळालं, आता काय घरी काय बनवलं नाही तर खाऊन घेतलं, तुझ्या भरोश्यावर आले म्हटल्यावर. आणि ठीकच आहे,
पण काय कॉम्बिनेशन काय. आता एरवी तर चांगली असं मी कढी केली आहे आणि मग काय मी चटणीच बनवली आहे आणि मला असं व्यवस्थितच खायला आवडतं आणि सगळं, आणि ते खुश तर मी खुश आणि मी खुश तर ते खुश, आणि त्याचं सगळं ज्ञान देत असते. मग काय ते जरा तरी व्यवस्थित जरा बरा मेन्यू ठेवायचा. त्या सुक्या भाताबरोबर तू बनवलास सोकळ तुझा मसाले भात, तुझा बिर्याणी, तुझी काय ते पुलाव, सगळं एकच असतं. उगाचच वेगवेगळी नावं दिली म्हणून काय ते वेगळं होतं नाही. तुझी सगळं बनवण्याची पद्धत तर एकच आहे. सो ते काय ते बनवलंस तर मी छान छान खूप 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 भाज्या आणल्या आहेत आणि खूप भाज्या मला टाकायच्या आहेत आणि भरपूर भाज्या टाकणार आणि मी छान बनवणार. आणि असं ना उगाचच आपण खूप 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 भरपूर, आणि मला इतकं काम आहे. अजून एक हिची मी स्टाईल बघितली आहे, नुसतं ना इकडून तिकडे एक गोष्ट आणत राहायचं. म्हणजे असं एकत्र असं सेट नाही करत. आता आपण हा व्हिडिओ बनवणार आहे तर सगळ्या गोष्टी घेऊन बसायचं, अलाईन करून ठेवायचं आणि नंतर मग आपण ते पटापट दाखवत जायचं. तर ते नाही आहे. मुद्दामून असं एक मग वाटी आणणार, मग चमचा आणणार. आता आपण येताना चमचा वाटी एकत्र घेऊन येऊ ना, नाही. पण ही बाई काय करणार, वाटी आणणार, मग महिला डोळ्याला चमचा पाहिजे असा आवाज काहीतरी काढणार आणि मग परत जाऊन चमचा घेऊन येणार. मग काय मग ते असं ढवळून दाखवणार. मग नंतर मग बोलणार की आता हे काढायला मी काहीतरी घेऊन येते, अजून एकदा जाणार, मग अजून असं करून उगाचच टाईमपास करते आणि इकडे तिकडे चालत फिरत बसते. आणि एक 10 मिनिटाचं जे काम असेल ना तेही 20-25 मिनटं त्याला एक आणून दाखवते आणि असं दाखवते की किती काम केलं आहे आणि खूप काम केलं आहे आणि मी थकलं. तसंच त्या पुलावचं किंवा ते काय ते मसाल्या भातचं की मी आता मला खूप भाज्या चिरायच्या आहेत आणि मी खूप भाज्या आणल्या आणि आपली गवार, आपली भेंडी, आपली तोंडली, आपली अरे काय आपली काय आहे, आपलं काय हे शेतात तात्याच्या उगवले का तुझ्या, आपली कशालाही उगाचच काहीतरी बोलायचं, असं आपण काहीतरी भारी काहीतरी बोललोय असं दाखवायचं. आणि आता मला हे कट करायचं आहे आणि हे आता मी बऱ्याच भाज्या चिरायच्या आहेत, बरीच कामं आहेत. अरे काय काम आहेत, काय चिरायचं आहे, ते मिक्स भाज्यांचं पण मिळतं ते घेऊन आली असतीस आणि टाकलं असतं. असं दर दाखवतेच असं काय अजिबातच फ्रोझन बिझन ही बाई खात नाही, अजिबातच नाही. सगळं फ्रोझनच खाते, तरी नाटकं बघा किती मुद्दाम, अंगात मस्ती किती, ती चूल किती. हां, आणि एरवी तर तू घरी 4 माणसांना त्या पुलावबरोबर कढी बनवते, तेव्हा बनवते. मग जरा बनवायची ना अशी खूप 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 छान कढी त्याच्याबरोबर जरा जोडीला. आणि ढोकळ्याबरोबर पण ती एकच चटणी बनवून ठेवली. हां, एरवी तुझी वर्ल्ड फेमस पालक चटणी बनवत असते तुझ्या मण्याला, त्याच्याशिवाय घास उतरत नाही, अडकतो त्याच्या घशात, नरड्यातच अडकतात गोष्टी. मण्याला खूप गॅप आवडतं. मग ती नाही बनवली का, की माझी फेमस आहे आणि तुम्ही करून बघा आणि खूप मस्त लागते, खूप 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 छान लागते. मग खूप 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 छान नाही का दाखवली. हां, काय पण फेकत असते आणि म्हणे मला लोकांना खायला घालायला आवडतं. अरे खायला नाही, तुला फक्त ना फक्त तेवढी स्वतःपुरतीच आहेस तू, मतलबी बाई तू आणि तो माण्यार, बस. दोघांना खाऊन द्यायला आवडतं बस, बाकी काय नाही तुम्हाला करायला आवडत. कोणाला काय देण्याची पण ती दानत असते. ॲटलिस्ट आपण एरवी जे खातो ना ते तरी लोकांना करून घालायचं असतं, तेवढं तरी मेंटेन करायचं असतं. त्याच्यातच काटछाट करतात आणि म्हणे मला खायला द्यायला आवडतं. आणि त्यांना काय ते काय कुठले असं बोलतेच, असं काय ते माहिती नाही कुठचे होमलेस आहेत आणि त्यांना काय खायला नाही आणि हीच त्यांना खाऊ घालणार म्हणे. मला खाऊ घालायला आवडतं, मला जेवू घालायला आवडतं. अरे घालायला काय तू दान करते का त्यांना बोलून त्यांना काय घरी काय जेवायला नाही मिळत की त्यांची परिस्थिती नाही आहे, तू त्यांना खाऊ घालणार. तुला खाऊ घालायचं आहे का दानात तुझ्या नवऱ्याची? हां, पोरींचं मारून खातेस ती, चल फट. दुपारचंच बघा किती ते तिचं जेवण, तेच उदाहरण घ्या. दुपारी काय भाजी आणि हिरवी मिरची आणि दाण्याचं कूड घालून अशी सुक्की भाजी बनवली आहे आणि डाळ बनवली आहे आणि भात बनवला आहे आणि काय फज्जी बनवली आहे आणि ह्याच्यात चपात्या बोलून पेपरच दाखवला. चपात्या कधी दाखवत नाही, बघण्यासारख्या नाही बनवत वाटतं म्हणून कधी दाखवत नाही चपात्या. पण मग दुपारी एवढं सागर संगीत जेवण बनवलं आणि रात्री का शॉर्टकट. अरे पुलाव आहे ना, पुलावची आयडिया ना चौथीमय करायचो आम्ही, पुलाव आणि पावभाजीची. जेव्हा बायकांना ना असं शॉर्टकटमध्ये काहीतरी करायचं असतं ना, जेव्हा काय करायला काय नसतं तेव्हा पुलाव बनवतात. ही तर लोकांना खाऊ घालायला पुलाव बनवते. शी, काय मेंटॅलिटी यायची.
आणि स्वतः बघा कशी दुपारी सोडलेलं डाएट झालं 1 दिवसाचं संपलं. नायक मूवी तुझा, नायकचा डाएट फालतू कुठची. आणि मी तुम्हाला बोलली होती की मला कधी कधी इच्छा होते, तर मी आता चहा ठेवते. आज मला खरंच खूप इच्छा झाली. मी म्हणाली तुम्हाला की मी कधी कधी चहा घेते, पण साखर एकदम कमी. चल झुठी. तेव्हाच आम्हाला माहिती होतं, तू इतके वेळेला व्हिडिओ दाखवले की आता मी चहा ठेवते. तुझ्या व्हिडिओचा एक मेन मुख्य कॉन्टेंट आहे चहा ठेवणं. आणि तू काय म्हणते की कधीतरी मला इच्छा होते, कधीतरी इच्छा होत्या. तुला तू आणि तुझा तो माण्या, तुम्ही दोघंही 1 नंबरचे इच्छाधारी आहेत. तुमच्या इच्छांना ना काय कुठे काय धरबंदच नाही आहे, सुटलेले आहेत. एकदा त्याला इच्छा होते, एकदा तुला इच्छा होते, एकदा तुला इच्छा होते आणि त्याला इच्छा होते. त्या इच्छांचं इच्छा करून करून मग तुम्हाला मिडनाईट कम्फर्टची इच्छा होते. ती एक तुमची एकदम अतोनात उचंबळून आलेली इच्छा आहे. आणि आम्हाला नको सांगू, मला कधीतरी होते, तुला रोज रोज होते, बार लगातार. आणि खरंच ही बाई लोखंडी आहे का मला कधी कधी असंच प्रश्न पडतो का ही कशी काय असं करू शकते. म्हणजे ही ना अक्षरशः त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण असा हात घालून अशी हात असा फिरवत होती. आपण किती असं चमच्याने करतो असं ना, मिक्सरच्या भांड्यात बोटं बिटं आपले जळजळ होते म्हणून आपण चमच्याने वर खाली करतो. किंवा हात पण समजा आपण कधी काही छोटं मोठं करायला बोट वगैरे असं हे घेतलं तरी पण आपण सांभाळून असा हात घालतो ना, कारण का खालची पाती असतात ती लागू शकतात हाताला काय. पण तुम्ही फक्त बघा हिने कसं त्याच्यामध्ये हात घातला आणि कसं त्याला असं एकदम हात घालून एकदम वर खाली करत होती. आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण मला बघून असं वाटत होतं की हिला लागेल की काय, हिला हे होईल की काय. पण ह्या बाईला लोखंडी बाबा, लोखंडी लोखंडी बाई. बापरे, खरंच आतापर्यंत ही पार्वता होती, पण ही नुसती पार्वता नाही, ही लोखंडी पार्वता आहे. चिवडा बघितला, चिवडा असा हातात घेते आणि असा कर्र करून असा चिवडून दाखवते. मला वाटतं चिवड्याचं नाव हिच्यावरनंच पडलं असेल. म्हणजे हिच्यासारखीच कोणतरी बाई असेल, तिने असा चिवडला असेल म्हणून त्याचं नाव चिवडा पडलं असेल. आणि हिने ते सार्थकी करून दाखवलं, चिवडून अशी दोन्ही हाताने पकडून असा चिवडा असा थपाक्कन आपटला नाही म्हणून बरं झालं. नाहीतर ते पण करायला मागे पुढे बघितलं नसतं. पण तो हाताने ज्या पद्धतीने असा चिवडला तिने, हा बघा असा कुरकुरीत झालाय, कर्र. बाप रे बाप. म्हणजे त्या अन्नाची त्या काय जे काही बनवते त्याचं अजिबात त्याच्यामध्ये अशी ममता नाही, माया नाही, प्रेम नाही. कशी ग बाई तू अशी, हां अशी कशी तू वेगळी लोखंडी पार्वता. बाईपणाचं लक्षण नाही या बाईमध्ये खरंच. त्या मण्यारचे शौकच वेगळे दिसत आहेत. आणि ही ना अजून एक गोष्ट, ही इकडचं तिकडचं कॉन्टेंट हे लोक ढापतातच. पण आता ना असे टायटल पण एकमेकांचे ढापायला लागले की असं थोडंसं एकमेकांचं ढापून त्यांचं ऑडियन्स वगैरे खेचता येतं का. म्हणजे सिमिलर वर्ड्स किंवा ट्रेंडिंग वर्ड्स असं ते यूज करून बघते. आता काय नाही त्यातनंच व्ह्यूज येतात की नाही त्याचं एक चेक मला वाटतं चाललेला आहे हिचा. कारण आता हल्ली बघाल तर एकदम जोरात केलं, हळदी कुंकू सगळं जोरात चाललेलं आहे हिचं. जसं हिचं असतं आपल्या बोचूमॉन कसं सगळं त्याच्या थंबनेलमध्ये तिच्या टायटलमध्ये जोरात असतं. तर आता ही पण ते वापरून बघते जोरात. आणि काय ते पतंग आणि काय ते डेकोरेशन पहिलेचं पडलं, पण किती ते नुसतं अंगामध्ये ना इतकी चूल आहे. एक तर त्या दिवशीचा तो वाह्यात व्हिडिओ टाकण्याची काही गरजच नव्हती. ते 3-4 व्हिडिओ जे छापले की कसं मग मकर संक्रांतीची तयारी केली, नंतर मग कसं आम्ही डेकोरेशन केलं आणि ते फोटोशूट आणि ते फालतूगिरी करायची काहीच गरज नव्हती. पण ठीक आहे ते केलं. त्याच्यानंतर ते डेकोरेशन जे पडणारच होतं, कारण ते असं किती वेळ चिकटून राहणार आहे, ते पडलंच. त्यामध्ये ही बाई इतकी वाह्यात आहे ना, इतकी गॉनकेस आहे, ही स्वतःच्या मुलीला पण सोडत नाही, तिच्यावर जळते. म्हणजे तिचं एवढं चांगलं तिने पतंगचं ते बनवलेलं, इतकं मस्त पेंटिंग केलेलं. खरंच त्या फेरीमध्ये तो एक गुण आहे. पण ह्या बाईच्या जलसीपोटी एखाद्या बाईने आपल्या मुलीचे कलागुण अजून दाखवले असते. जिथे दाखवायचं ते नाही, फालतूगिरी दाखवते मुलींची. आणि मुलींना पण ही ना शिव्या खायला भाग पडते. मी एकटीच का निठलली आहे, तुम्ही चांगले असून पण मी तुमच्या निठल्लेपणाच दाखवणार, असं करून त्या गोष्टी फोकस करते. आणि जे चांगल्या गोष्टी आहेत त्या ती मुलगी इतकी सांगते की
माझी पतंग पण कुठे, हा ठीक आहे चल बघूया तुझं लावूया कुठेतरी, बघूया आता ठेव, आता मी ऑलरेडी लावलं आहे वगैरे. एखाद्या आईने ना असं मस्त मधोमध लावलेली, इतकी सुंदर झालेली ती पतंग, अजून थोडी मोठी कर असं सांगितलं असतं तिला. पण नाही, ही बाई इतकी म्हणजे हिच्याकडे स्वतःचं असं काहीच टॅलेंट नाही ना, एकदम चौथी फेल ढड्ढम बाई. तर ही कोणाचं खपवूनच घेऊ शकत नाही. फक्त मला छान म्हणा, मला छान म्हणा. अगं बाई, छान म्हणण्यासाठी काहीतरी छान असावं लागतं. घाणीला छान कसं म्हणणार, घाणीला घाणच म्हणणार. आणि तो मण्यार काय फक्त फकाफक कॅमेरा मारायचा आणि कम्फर्टच्याच कामाचं आहे वाटतं. बाकी असं छोटी मोठी कामामध्ये थोडंसा हातभार लावावा एवढं पण नाही आहे. मोठी फॅमिली एवढीशी 4 माणसांची फॅमिली, 2 हाफ टकली आणि 2 फुल, तर तेवढं पण या लोकांना एकमेकांना नाही. ते त्या दिवशी फालतू ते काहीतरी करायला, त्या पतंगा बनवायला घेऊन बसलेली सगळ्याला दुनिया भरला, आणि मण्यार पण मोठा करून दाखवतोय. त्यापेक्षा असं आमची फॅमिली असं, त्यापेक्षा ते काय ते तिळगुळ आणि हे सगळं भरत होती, ती गिफ्टचं वगैरे भरत होती, ते पिशवीत एक केळं टाकायला द्यायचं ना, जरा मिळून मिसळून बसायचं ना. नौटंकी सगळी, स्वतःचं काय नाही, काहीही नॅचरल नाही आहे ह्यांच्या घरामध्ये. काहीही ते लोक नॅचरली की असंच आम्ही असं नॅचरली राहतो असं नाही आहे. सगळं कॉन्टेंटसाठी, सगळं कॅमेरासाठी. नाही तर हीच कशी बसलेली, एवढं मी थकले आहे, मला बरं नाही, मला हे नाही, आणि मला उद्या खूप 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 काम राहणार आहे, आणि खूप राहणार आहे, असं राहणार आहे, तसं राहणार आहे. मग जरा हे छोटे मोठी कामं आहे जी दुसरे लोक घरातली करू शकतात. आता जेवण तर ते नाही बनवू शकत, त्याच्यामध्ये पण तुझा उजेडच आहे, पण तरी चला बाबा, त्याच्यामध्ये ते तू करतेस, तर ह्या सगळ्या गोष्टी तर साईड बाय साईड तो मण्यार तरी करू शकतो. त्या 2 मुली त्या केळं टाकायचं काम त्या पण करू शकल्या असत्या त्या बॅगमध्ये, त्या बॅग ओपन करून. पण नाही, अजिबातच म्हणजे काही मॅनेजमेंट नाही, काही नाही. आपलं काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवायचं, झटका आला तर आपण कसं फॅमिलीमध्ये आपण सगळं कसं मिळून मिसळून करतो दाखवायचं, आणि नाहीतर असली त्यांची ही आहे. काय नाही, सगळं कॅमेरापुरतं. मुळात तर ते सण समारंभ हे साजरं करणं हेच यांचं कॅमेरासाठी आहे, तर बाकीच्या गोष्टी तर सोडूनच द्या. आणि ही एक नवीन शब्द शिकली आहे, श्रद्धा. आता म्हणजे हा शब्द एक नवीन शिकली आहे की तोच रेटवायचा, रेटत राहायचा, पिट्टा पाडायचा त्याचा. म्हणजे अजिबात कुठे काय वापरावं ते काही समजतच नाही. आता हे श्रद्धेने केलं, मी ते श्रद्धेने केलं, मला ना खूप 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 आवडतं. आणि ना असं नाही आहे की मला असं काहीतरी करायचं म्हणून करायचं. मी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या मी अतिशय श्रद्धेने करत असते. आणि मला खरंच खूप आवडतं हे सगळं करायला. मी मनापासून करते, खूप श्रद्धेने करते या सगळ्या गोष्टी. श्रद्धेने करते काय, ढोकळ्यावर तेल ओतते, श्रद्धेने फोडणी ओतते. ती ढोकळ्यावर फोडणी ओतता मध्ये तिला श्रद्धा आठवली. भाई, श्रद्धाबरोबर काय सेटिंग वगैरे तर नव्हतं ना तुझं काय खरं नाही भरतच, म्हणजे सारखं श्रद्धा. आता श्रद्धा तो नाही, मी सब श्रद्धेने करूंगी, असं हिचं चाललेलं आहे. म्हणजे कुठे यार, ते ढोकळ्यावर फोडणी ओतताना कुठून आली श्रद्धा? श्रद्धेने करायचं काम आहे का ते? काही उगाच आपलं मी श्रद्धेने करते, मी मनापासून करते, आणि काय लोकांनी ते खाल्लं की त्यांचं मन तृप्त झालं पाहिजे. असं कुठलं तृप्त करणारं जेवण बनवलं आहे तू? ढोकळा खाऊन तृप्त? म्हणजे इतके ते गयगुजरे आहेत की तुझ्या ढोकळ्यासाठी वाट बघतायत तृप्त होण्यासाठी. अगं काय बोलतेस तू? अक्कल आहे तुला चौथी फेल फालतू बाई? वडापाव खा. आले मोठी श्रद्धेने करते, श्रद्धेने फुकटच जशी काय. आणि कोणाला म्हणजे खरंच काय गोरगरिबांमध्ये जेवण वाटते तू? की श्रद्धेने मी सगळं मनापासून आणि त्यांना तृप्त करायला करते वगैरे. ते घरात काही खात नाहीत, एवढे गयगुजरे आहेत तुझे फ्रेंड्स, त्यांची लायकी दाखवते तू, काढते. अरे हे तुम्ही आहात कुठे? अशा बाईच्या घरी येता तुम्ही, हिच्याबरोबर बसून हिला कमवून देता. आमचं चॅनल कोण आहे ती फ्रेंड? हे इकडे देणार ना अशी एक सानकन, इकडची जाऊन पोचशील कुठेतरी फालतू कुठची. आता बोलली ती बोलेल माझ्या फ्रेंड्सला बोलतात, बोलणारच. आता बघच तुझ्या फ्रेंड्सला उठता बसता कशी नोचते ते. सगळं श्रद्धेने करते, रात्रीचं काम पण एकदम श्रद्धेने, एकदम काय बोलतात, फुल डेडिकेशनने. काल मी टाकली होती ना कम्युनिटी, पण नंतर मग ते राहिलं. पण जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की ती कम्युनिटी बघा आणि त्याच्यावरती कॉमेंट करा की काय असेल हिचा गुगल सर्च. ही कुठली कामं पण श्रद्धेने करत असेल, आणि काय मी श्रद्धेने करू शकते हे पण हे गुगल सर्च करत असेल. आणि मिडनाईट कम्फर्ट मी कसा रोज वेगवेगळ्या श्रद्धेने, एकदम श्रद्धेने देऊ शकते ते पण सर्च करत असेल. आणि हिची मैत्रीण मोठी बोलत होती ना की हिचं आमचं चॅनल बघा म्हणे, आमचं चॅनल. तुम्ही पण आमचं चॅनल बघा. ताई माई अक्का गॉसिप गर्ल चॅनलचं नाव.
ते तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यावरती ना खास बोंबलीवरचे व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप बरं वाटेल, खूप छान. इतर लोकांपर्यंत सगळ्या फ्लक्झमबर्गमध्ये पोचवा माझं चॅनल. हां, जर्मनी जिथे पॉसिबल आहे ना अख्ख्या युरोपभर पोचवा. पक्काव कुठले का कासे आते यार, सिरियसली कुठून म्हणजे पब्लिक आहे ना, कुठून आणलं येणे उचलून भाडेके टट्टू. खरंच मला वाटतं ज्या पद्धतीने बोलत होती ना त्याच पद्धतीचं असणार आहे. ह्यांना मला वाटतं दिले असणार येणे काहीतरी 8-10 युरोज देऊन बोलवलं आहे वाटतं. या वाण म्हणून 8-10 युरोज देते. मुलींच्या बजेटमधनं काढले असतील ढापून. श्रद्धेप्रमाणे आज एक नवीन वर्ड अजून शिकली होती, रिअल इस्टेट मार्केट. आणि तोच सारखा म्हणजे एकदम रटवून बसलेली आणि बरोबर बोलते ना मण्यार. हां, रिअल इस्टेट मार्केट कट लावून रिअल इस्टेट मार्केट, रिअल इस्टेट मार्केट, रिअल इस्टेट मार्केट असं चाललेलं होतं. म्हणजे कट लावायची आणि मग थोडं प्रॅक्टिस करायची मग बोलायची. कारण थोडं एवढं रिअल इस्टेट मार्केट एवढं 3 वर्ड बापरे खूप झालं ना. चौथी फेलसाठी 3 वर्ड खूप आहे ना. म्हणून मग ते प्रॅक्टिस करून बोलत होती. जमलंय बोंबले तुला. तर आज फुल ऑन सुरुवात झालेली आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये आता छपाई झालीच पाहिजे. या महिन्यात छपाई नाही झाली तर मग कसं होणार ना. म्हणून छपाईची जोरदार तयारी सुरू केली आहे. म्हणजे काय वर्ष बोलते, महिना संपता आता छपाई जोरात चालू झालेली आहे. म्हणून आता हा टॉपिक काढला आहे. हा ठेवला होता खास एकदम प्लॅन करून ठेवलेलं की एंडिंगला टाकायचं आणि व्ह्यूज छापायचे. म्हणजे महिन्याभराचं जे काही असेल ना उरलेलं ते महिना अखेरीत वसूल झालं पाहिजे. म्हणून आज तिने एकदम तुरुपका इक्का काढला आहे आणि घर बघायला गेली आहे, हाऊस हंटिंग. आणि काय त्याचा आसभास नाही, काय म्हणजे काय ताळतंत्रच नाही, त्याचं काही कॅल्क्युलेशनच लागलं नाही. अख्खा वेळ नुसतं असं आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे, आम्हाला शांत ठिकाणी पाहिजे, आम्हाला रोड टच नको आहे, आम्हाला आतमध्ये पाहिजे, आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे. हेच अख्खा वेळ तेच ऑन लूप कॅसेटीची वाजत होती. आणि काय सांगते की मण्यारने वेळ काढला आहे आणि त्यांच्या ऑफिसमधनं त्यांना अरे त्याच्याकडे वेळच वेळ आहे. त्याला काय कामधंदे काय असतात की वेळ काढला नाही आहे. त्याला काढायला नाही, तो गेला नाही तरी कोणी काही त्याला विचारणार नाही आहे. काय जातो का तो, आहे का खरंच काम बिम काय करतो का काय करतो, हुलाहुलच देतो तिथे. तुमच्यासारख्या लोकांमुळे ना नाव खराब झालं आहे आमच्या देशाचं. काय तर सांगतो म्हणे की आम्ही आतमध्ये बघतोय आणि आम्हाला असं पाहिजे आणि आम्हाला शांतता पाहिजे, आम्हाला मेन रोडला नको आहे, तो पण सांगतोय. जनरली तुम्ही बघाल तर जे लोक कामधंदा करणारे असतात, रोज ऑफिसला जाणारे असतात, त्यांना थोडं रहदारीच्या ठिकाणी घर पाहिजे असतं किंवा सेंटरला, ज्याला आपण सिटी सेंटर म्हणतो, अशा एरियामध्ये घर पाहिजे असतं. ऑफिस जवळ पडण्यासाठी, कम्यूट टाईम वाचवण्यासाठी. त्याच्यानंतर बऱ्याच इतरही गोष्टी असतात की शहरात असलेलं बरं, पेट्रोल वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि आपला वेळ मुळातच आपल्याला थोडा कमी लागेल आणि आपल्याला वाचवता येईल आणि तोच वेळ आपण आपल्या घरात स्पेंड करू शकतो रादर दॅन ट्रॅव्हलिंग. असं वगैरे बरेचसे असे नॉर्मली हे माणसांचं लोकांचं हे कॅल्क्युलेशन असतं किंवा ह्या प्रायोरिटीज असतात. पण ह्याचं काय भलतंच आहे. ह्याला कुठे आतमध्ये तळागाळात, ह्याला कुठेतरी कोपच्यातच नेऊन सोडा ना. तसं पण काय फरक पडतो ह्याला कुठे कामावर जायचं, ह्याला तिथे फर्मनीच्या बॉर्डरला नेऊन सोडा सारखा. म्हणजे कसं 2 बायका जवळ कोण तिथे ठेवलेली आहे ती पण जवळच राहील ना. म्हणजे असं लांब नको, किंवा नाहीतर मग काहीतरी बिंग फुटेल म्हणून हिला आणि कुठेतरी कोपऱ्यात ढकलतोय वाटतं. अहो, दुसरी बायको म्हणजे ऑफिस पण एक असं म्हणजे सौतनसारखंच असतं ना. म्हणून असं म्हणते मी सारखा फर्मनीला पळतो, मग त्याचा त्रास वाचेल म्हणून त्याला तिथेच बॉर्डरला ढकलून द्या. नाही तिकडे सारखं, नाहीतरी ही पण सतत हिला बहाणे बनवावे नाही लागणार की आम्ही एवढं ट्रॅव्हल करून फर्मनीला कशाला जातो आणि मग तिथे असं आहे. इथे सगळं मिळतं पण तिकडे ना सगळं एकत्र असं मिळतं ना, सगळं एकाच अंडर वन रूफ असं मिळतं म्हणून आम्ही तिकडे जातो वगैरे. तर थोडं तिकडेच जा. म्हणजे अजून एक मी तुम्हाला आयडिया देते की सारखं तुमचं फर्मनीला जाणं येणं असतं, पण तुला जर फ्लक्झमबर्गमध्ये पोस्टिंग झालं आहे तर तू फ्लक्झमबर्गला राहा, पण एकदम बॉर्डरला राहा, जेणेकरून फर्मनी तुम्हाला जवळ पडेल. हे पण एक तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये टाका.
काय म्हणता मंडळी, बरोबर ना? आणि नेमकी ती एजंट बाई होती की पुरुष? कारण मध्येच असं पुरुष असल्यासारखं बोलत होती. त्यांनी आम्हाला असं सांगितलं, त्यांनी दाखवलं, मग ते आता उद्या येणार आहेत, मग ते आम्हाला असं म्हणाले, ते आम्हाला तसं म्हणाले. आणि मग एकदा बोलत होती, त्या म्हणाल्या की आता त्यांना वेळ झाला आणि त्यांनी आमची माफी पण मागितली वगैरे आणि त्यांना उशीर झाला पोचायला. तर त्या म्हणाल्या की मी तुम्हाला अजून छान छान हे दाखवेन वगैरे. तर नेमकी ती आहे की तो आहे की कोणच नाही आहे? तुझ्यासारखं कोणतरी आहे दोघात तिसरा. आणि त्या वेल्लाला बरं नाही म्हणून स्कूलची दांडी मारून घरी बसवलं आणि घेऊन गेली तिला हवेवर फिरवायला. पॅक बन म्हणे, तिला पॅक करून नेलं होतं. अरे मग काय, ती पॅक करून स्कूलला पाठवायचं होतं ना. काय तर म्हणे, आता म्हणेल की नाही स्कूलमध्ये ते मुलांना वगैरे हे होतं, त्रास होतो. अरे इतर मुलांचं तर आहेच, पण तुझ्या मुलीचा जीव नाही आहे का? तिच्या जीवाचं काय हे नाही आहे? तिची काय काळजी बिळजी काय आहे की नाही आहे? ज्या कारणासाठी आपण घरी तिला ठेवलं आहे, तर मग तिला जरा आराम करू द्यायचा ना. मग काय फायदा झाला तिला तयार करून बाहेर एवढं थंडी वाऱ्याचं नेलं तर? मूर्खबाई, एवढा जीव जातोय आणि सारखं बोलत होती आम्हाला लवकरच पाहिजे, आम्हाला लवकरच पाहिजे. का विकून पार झाली का हे? का तुला लाथ मारून बाहेर काढतायत तिथून? की काय हक्कलपट्टी झाली आहे तुझी की काय झालं आहे? कशाला तुला एवढा जीव का जातोय तुझा? लवकर पाहिजे लवकर पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट ना माहिती असल्याशिवाय बोलू नये, समजलं ना? एक तर त्या भगतपुरीच्या बाहेर कधी गेली नाही आणि बाता तर ऐकायच्या. कुठल्या ह्याच्यावरती तू हे स्टेटमेंट केलंस की इंडियाला फास्ट फास्ट काम होतं आणि लगेच काम होतं आणि इथे वेळ लागतो आणि तिथे पटकन बांधून होतं, इथे तसं नाही राहत? कुठल्या ह्याच्यावर स्टेटमेंट केलं? कुठेही दाखवायला असं दाखवायचं की एक चान्स सोडायचा नाही की इंडियाला कसं असं होतं आणि आम्हाला किती असं इथे हेच आहे आणि इथे किती प्रॉब्लेमच असतात आणि बाहेरच्या देशात. आणि अगं बाई, जर इतकंच आहे ना तुला असं वाटतं तर ये ना परत. हां, तुला इथे कोणी उभं पण नाही करत. येणार तर तुझ्या तोंडावर थुकणार लोक माहिती आहे तुला, म्हणून तुझी यायची हिंमत नाही. आणि बाता तर बघायच्या की इंडियाला असं असतं आणि इंडियाला तसं असतं. काय नाही होत. इंडियाला पण खूप केअरफुली काम करतात, खूप वेळ लागतो. एक कॉम्प्लेक्स उभं करायला, एक बिल्डिंग उभं करायला खूप वेळ लागतो. मिनिमम 4 ते 5 वर्ष इंडियाला पण लागतात, समजली? गावठी कुठची छपरीबाई, चौथी फेल. रटव, जेवढं रटवलेलं आहे ना तेवढंच बोल, फालतूचं एक्स्ट्राचं बोलू नको, समजली ना? अशी उडवून टाकेल ना, वीग लावायच्या लायकीची पण राहणार नाही. भिकारी कुठची झोपडपट्टीतनं आलेली मोठ्या मोठ्या बाता मारते आणि पुढचं उगाचच आणि एक्स्ट्राचं असं आणि दाखवायचे की की आम्हाला किती काम लागणार आहे आणि किती मेहनत होणार आहे आणि किती मेहनत असते. आता मला हाच विचार पडला आहे की आता नवीन घर, मग ते परत शिफ्टिंग आणि मग एवढं काम, मग मला तब्येतीची पण काळजी घ्यायला लागणार आणि असं होणार. काही बडबडायचं, काहीही बडबडायचं नको जाऊस भाई. जिथे आहेस तिथे राहा ना त्या म्हाडाच्या 1+1 कशाला ना उगाचच हे करते, जाते मरायला तिथे. कुठलं मोठं काय तुझं उखाडणार आहे आणि काय कुठलं मोठं काय आहे ना भव्य दिव्य? काय करणार काय त्या 2 पोरींना घेऊन एवढ्या मोठ्या घरामध्ये? हां, राहा ना, जिथे आहेस तिथे राहा ना. आणि जायचंय ना तर चुपचाप जा, निक्कल ऑडियन निघायचं. उगाचच आहे ना लोकांवर उपकार नाही सांगायचे, सारखं सारखं तेच आपली कॅसेट नाही वाजवायची की मला किती मेहनत आहे, किती हे आहे, के ते सगळी मलाही खाते ना, तूच खाते ना का वाटतेस? हां, आपलं म्हणून कोण आपलं होतं नाही आहे, समजलं ना तुझं? एवढं करून पण त्या आईच्या त्या एवढ्याशा 2 खोलीच्या घराचं पण हिचं जीव मरतोय. एवढं 3 4 भावांमध्ये वाटणी होऊन पण हिचं आपला ही डोमकावळी घुसतेच आहे. आणि म्हणे की इथे मला असं होणार आहे, तसं होणार आहे आणि इतकं त्रास होणार आहे. काय फायदा तुझा एवढा पैसा आणि एवढं सेट लाईफ असण्याचा? जर तुझं काय कशावर ना, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण अजून तुझा जीव अडकलेला आहे, सगळ्यांशी भांडून बसली आहे, सगळ्यांशी संबंध तोडून बसली आहे. काय उपयोग? कशाला एवढा जीव घालवते? आणि जर करतेस ना तर कर आणि स्वतः कर आणि चुपचाप कर. फालतूची बडबड केलीस ना, रट्टे देणार तुला, रट्टे. लक्षात ठेव, आज बोललीस पुन्हा बोलू नकोस. तुला मेहनत करायची कर, तुझ्या मेहनतीचं फळ तूच खाणार आहे ना, खा मग, नाहीतर कुठे घाल, आम्हाला सांगू नकोस. गेट लास्ट. चल फट हट. बघा ना, लागली आपली पुढे सोडायला लगेचच. माझी काळजी ताई, तू तुझी काळजी घ्या. हो बरोबर, खूपच धावपळ होते आणि शिफ्टिंगमध्ये खूपच असं होतं तसं होतं, तू नक्की तुझ्या तब्येतीची काळजी घे, तुझी तब्येत महत्त्वाची वगैरे सगळं फालतूगिरी. अंडे तयारच असतात, यासाठी सगळं करते. हिला ना असं ना आता बरोबरच करते, थांब तुझं सगळं ना प्लॅनच हाणून पाडते. बघूया मंडळी कसं काय ते.
तुम्ही पण मला आयडियाज द्या. असो, तर ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मस्त.